नमस्कार, मी पवार माधवी. आज आहे मटर पनीरची भाजी करणार आहे ते तुम्हाला मी दाखवते आणि मी काय काय साहित्य घेतले तेही दाखवते. हे बघा, मसाल्यासाठी मी लसूण घेतले, काजू घेतले, ओली मिरची घेतले आणि एक आणि अर्धा म्हणजे दीड टोमॅटो घेतला आहे. तो चिरायचा आहे ते दाखवते. चिरूनच टाकते डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण टाकते, अद्रक टाकते, 3 तुकडे घेतलेत अद्रकचे, काजू घेतले, काजू टाकूया मिक्सरच्या भांड्यामध्ये. मग नंतर मिरची टाकूया, मिरची टाकून झाल्यानंतर टोमॅटो टाकते. मिरची भिजायला टाकली होती. टोमॅटोमध्ये पाणी खूप राहतं, त्याच्यामुळे पाणी टाकत नाही ह्याच्यात. टोमॅटो चिरून घेते. एक आणि अर्धा घेतला टोमॅटो, दीड घेतला म्हणजे मोठे मोठे आहेत. छोटे असतील तर तुम्ही 2 पण घेऊ शकता, पण मला 2 बस होतील किंवा मोठे आहेत ना त्याच्यासाठी. आणि मटार उकडवून घेतला आहे छानसा. असं मोठं मोठे तुकडे करायचे आहेत आपल्याला, वाटून निघणार आहे त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटोचं पाणी पण टाकते त्याच्यामध्ये. मिक्सरला लावून घेऊया. आपला मसाला झाला आहे, तर आपण पनीर तळून घेऊया. आणि गॅस पेटवते, कढई गरम करायला. त्याच्यातलं पाणी काढूया आपण. पाणी काढलं ना की लवकर गरम होते, म्हणून पाणी पुसून घेऊया त्याचं. आणि मग बटर टाकायचं. हे वाटाणे मी उकडवून घेतलेत, फ्रीजरचे होते. शिजतील किंवा नाही त्याचा अंदाज नव्हता मला, पण छान शिजलेत. पण ते उकडवून घेतले, 2 शिट्या घेतल्यात त्याच्या मी. तर अगोदर आपण पनीर तळून घेऊया. याच्याने काढूया पनीर. बटर टाकते त्याच्यात. याच्यामध्ये पनीर तळून घेऊया आपण छानसं. ह्याच्यामध्ये आपण आता चांगला कड आले त्याला, तर हे मी पनीर सोडते. सगळे एकत्र टाकते. थोडा कलर लाल होईल. चांगले लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे ते. हे बघा, ते होईपर्यंत वाट बघूया. थोडा गॅस फास्ट करते, जास्त करपायला नको म्हणून स्लो केला होता, पण आता थोडा फास्ट करते. मोडले जातील ना, याची भीती असते. बघा, पनीर झालं आहे, तर मी काढून घेते. असे लाल क्रिस्पी करायचे आणि वरून मसाल्यामध्ये सोडायला किंवा वाटाण्यामध्ये सोडायला खूप छान वाटतं. ओला मटार मी फ्रीजरमध्ये ठेवलं होतं काढून ते, तर म्हटलं आता आहेत आणि रोजची पाळभाजी खायला आवडत नाही सकाळ संध्याकाळ, तर म्हटलं आपण काहीतरी नवीन करूया. पनीरची भाजी मुलांना आवडते, मला नाही आवडत, मी कधी खात नाही, पण मुलांसाठी काहीतरी नवीन. गॅस गरम आहे, तर त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया. गॅस चालूच आहे. बटर आहे, त्याच्यामध्ये 2 पळी मी तेल टाकते.
हे बघा, त्याच कढईमध्ये आपण फोडणी देऊया. गॅस फास्ट करते, त्याच्यामध्ये मोहरी टाकते. अगदी थोडीशी टाकले, अंदाजी. चमच्याने नाही टाकले, चमच्याने जास्त पडते म्हणून कमी टाकले मी. थोडासा सुकलेला आहे कढीपत्ता आणि थोडा ओला आहे, मिक्स करून घेऊन दोन्ही पण सगळं टाकून घेते. तडतडले तर कांदा पण टाकूया त्याच्यात. चांगला सोनेरी कलरवरती येईपर्यंत कांदा भाजायचा आहे. बघा, बटर करपला होता मग थोडा काळा दिसेल. थोडा भाजापर्यंत हलवून घेऊया छानसं. त्याच्यामध्ये टाकूया 2 तेजपत्ता. त्याच्यामध्ये टाकूया ही दालचिनी आणि कढीपत्ता. बाकी काही मसाले टाकत नाही, बाकी टाकते दुसरं. ह्याच्यामध्ये जिरेपूड, धनापूड काढून घेते प्लेटमध्ये. कांदा भाजापर्यंत गॅस थोडासा स्लो करते, नाही तर करपेल. चांगला छान भाजून घेऊया. आणि पनीर मसाला, जिरेपूड, धनेपूड, पनीर मसाला हे टाकते त्याच्यामध्ये. नंतर टाकते मी लाल मसाला, घरगुती लाल मसाला टाकते. एवढे टाकते कारण की त्याच्यामध्ये मी 3 मिरच्या घेतल्या. आपण चांगलं भाजून घेऊया हा मसाला. त्याच्यामध्ये तो वाटलेला वाटण टाकूया. बघा, मसाल्याला छान पाणी तेल सुटलं आहे. तर आपण हे मसाला त्याच्यात टाकूया वाटण. त्याने छान ग्रेव्ही केली आहे. ग्रेव्ही मस्त भाजून घेऊया. हे बघा, हे मसाल्याचं भांडं पण टाकून घेऊया त्याच्यामध्ये सगळं. आणि हे मिरचीचं पाणी होतं ते मी भांडं धुवून घेते. हे बघा, याला तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेऊया. बघा, मस्त मसाला भाजून घेतला आहे. मसाल्याला चांगला कड येतो आहे. तर आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये हे उकडलेले वाटाणे. ओला मटार आहे तो पण मी उकडून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण पनीर, तळून घेतलेलं पनीर टाकला. त्याच्यामध्ये हे आपण सगळं वाटण्याचं पाणी घेऊन आहे ना ते सोडायचं आहे. त्याच्यामध्ये भांडं धुवून घेते, ते सोडणार आहे. उकडवून घेतलं म्हणजे काय जास्त वेळ त्याला शिजवायला नाही लागणार आहे. आपण थोडंसं कड येण्याची वाट बघू. आणि हे मी कांद्याचं भांडं धुवून घेतलं सगळं, त्याच्यामध्ये पाणी ओतून घेतलं.
बघा चांगली मस्त उकळी येते. तर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत चवीपुरता मीठ. चवीपुरता मीठ टाकला आणि वरून टाकणार आहे कोथिंबीर. थोडी भाजी सुकली ना की त्याच्यावरती बटर पण टाकणार आहे. पण थोडे भाजी सुकू द्या, त्याच्यावरती कोथिंबीर टाकली ती शिजली पाहिजे त्याच्यामध्ये. आणि ही आम्ही दुपारच्या जेवणामध्ये केलेली व्हाईट डाळ म्हणजे उडदाची डाळ आहे ती. उडदाच्या डाळीमध्ये कांदा, हे फक्त टॅमॅटो, मिरची, थोडंसं कढीपत्ता टाकला, मीठ टाकलं. आम्ही त्याला फोडणी देत नाही, फक्त उकडवून घेतो. छान लागते, तुम्ही पण करून बघा. चांगली मस्त शिजवायची, टॅमॅटो मिरची टाकून, कढीपत्ता टाकून. नंतर मग तिला वाढवते वेळी मीठ टाकायचं. छान होते ती डाळ खायला. आणि हलकं जेवण जेवायचं म्हणजे उडदाची डाळ गरमीतून. आणि संध्याकाळच्या वेळेची ही भाजी. हे बघा अजून थोडं गळायला पाहिजे, म्हणजे आटली पाहिजे ती. आटू द्या तिला. नंतर मग आपण त्याच्यामध्ये बटर टाकणार आहोत. वाटाणे म्हणून उकडवून घेतले, शिजेल की नाही, फ्रीझरचे वाटाणे आहेत त्याच्यासाठी. थोडीशी त्याच्यात टाकणार आपण साखर. टमाटो आहे ना, टमाट्याचं जरा आंबटपणा कमी होण्यासाठी आपण साखर टाकलेली आहे. कच्चाच टमॅटो आहे ना, भाजलेला नाही आहे त्याच्यासाठी. तरी पण मसाला मी भाजून घेतला आहे छान. हे बघा बघा किती छान मस्त आले भाजी. पनीर मटरची भाजी कशी झाली आहे, छान झाले की नाही सांगा मला कमेंट करून. काही रिप्लाय देत नाही तुम्ही लोक, बघतात तर खूप लोक, काही सांगत नाही. आवडत नाही मला असं वाटतं. तर असं थोडं काहीतरी वेगळं बोलावं असं वाटतं, पण नको राग येईल. पण तुम्ही कोणी नवीन असेल, कोणी बघत असेल नवीन, तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आवडलीच रेसिपी तर तुम्ही पण करून बघा, खा, मस्त राहा. आता आपण ह्याच्यामध्ये काढणार आहोत. आणि मग आपण त्याच्यामध्ये पनीर टाकले. हे बटर टाकणार आहे याच्यावरती. थोडंसं गरम गरम आहे, गॅस बंद आहे. तर आपण थोडं त्याच्यामध्ये पनीर टाकूया, वरून बटर टाकूया. तर मला बटर जर आवडत असेल तर तुम्ही पण असं करून खाऊ शकता. जास्त माणसं असेल तुम्ही जास्तही करा. आणि जर आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कशी भाजी छान आहे की नाही. माझी रेसिपी तुम्ही करून बघा, आवडेल तुम्हाला. साधी सिंपल असते, थोडाच मसाला असतो, जास्त तिखट नसतं. कारण की मला तिखट सहन होत नाही, मुलांना सहन होत नाही. आणि आता गरमी पण खूप आहे, आपण हॉटेलमध्ये जाऊ शकत नाही, बाहेर खाऊ शकत नाही. गरमीतून तर फिरायला होत नाही बाहेर. तर आपण घरच्या घरी छोटं असं साधी सिंपल जेवण करतो आणि खातो. तसं तुम्ही पण करा आणि मला सांगा. आणि मी रिप्लाय तुम्ही हे करा, कमेंट करा, नक्की तुम्हाला रिप्लाय देईल. आणि नक्की सांगा मला मटर पनीरची भाजी. बाय बाय.